नमस्कार कास्तकार बांधवांनो, उदय लाड माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांची करतो मनापासून खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। पण चीनमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा। आणि आपलं सबस्क्राइब करायचं नेहमी राहून जातंय, याच्यामुळे सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहील। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण चीनमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। चला तर मग चीन भारत याचं नक्की नातं काय तपासून घेऊ। तर बघा कास्तकार बांधवांनो, चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा खरेदी करणारा देश। आणि जर आपण विक्रीचा विचार केला तर नंबर 1 ला ब्राझील, नंबर 2 ला अमेरिका, नंबर 3 ला अर्जेंटिना। आता झाले असं की अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे। याच्यामुळे अमेरिकेतून येणारे जे काही कृषी उत्पादनं आहेत त्याच्यावरती चीनने टॅरिफ लावले। म्हणजे अमेरिकेतून येणारा गहू असू द्या, सोयाबीन असू द्या, सोयापेंड असू द्या, सोया तेल असू द्या, हे महाग येते। म्हणून चीनला आता इतर देशांकडून या असणाऱ्या प्रोडक्टची खरेदी करणं फायद्याचं ठरू शकते। मग साहजिक आहे, चीनच्या जवळ कोण? भारत। एकतर भारताकडून निर्यात ही स्वस्त पडणार, का तर वाहतुकीचा खर्च कमी होईल, विम्याचा खर्च कमी होईल, मेंटेनन्सचा खर्च कमी होईल। शिवाय भारताला चीन हा मोठ्या प्रमाणात निर्यात सुद्धा करतो इतर वस्तू। याच्यामुळे जे काय आहे व्यापार संतुलन साधले जाईल। आणि याच्यामुळे काय की भविष्यात चीनची भारताकडून मोठ्या प्रमाणात खरेदी जर वाढत गेली तर याच्यामुळे नजीकच्या भविष्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीनचं मार्केट 200-300 वाढताना दिसू शकते आणि बाजारभाव 4000च्या वर जाऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण थांबावं का तोपर्यंत? माझं मत आहे नको, कारण भविष्यात होणाऱ्या घडामोडींचं काही त्या ठिकाणी खरं नसते। काय सांगता, चीन आणि अमेरिकेतलं टॅरिफ वॉर जर त्या ठिकाणी थांबलं तर थांबल्यानंतर आपलाच त्या ठिकाणी लॉस होईल। म्हणून एक काम करा, 39,4000चा भाव मिळत असेल तर इथं विक्री करून टाका, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकेल। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहता आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।